लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत। इथे आता स्पर्धेला सुरुवात झालेली असते। पहिला राऊंड असतो आणि पहिल्या राऊंडचे काही नियम आदेश बांदेकर इथे समजावून सांगण्याचं काम करत असतात। पहिला राऊंड हा सासू सुनामध्ये होणार असतो। त्यासोबत त्याचे काही नियम असतात। प्रत्येकाला आपापली आरास मांडायची असते। सजावटीचा हा राऊंड असतो आणि कोणी कोणाकडूनही मदत घ्यायची नसते असा हा राऊंड असतो। त्यासोबत सासू सुनामधलं बॉन्ड इथे दिसून येणार असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की आपापले पार्टनर्स तर असतात, पण इथे असे अनेक पार्टनर सुद्धा असतात। खरं तर अद्वैत, आता तुला तुझा पार्टनर इथे चूज करायचा आहे आणि त्यावरच आता इथे ते म्हणत असतात। खरं पाहायला गेलं तर ही मंगळागौर म्हणजे सासूबाई म्हणजे परंपरेचा आदर्श आणि सुनबाई म्हणजे नव्या गोष्टीचं तेज। दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर मग घरामध्ये आनंदी आनंदच वावरत असतो। हा आनंद प्रत्येक घरातील खूप जास्त महत्त्वाचा आहे। तर मग तयार आहात ना तुम्ही सगळेजण ह्या स्पर्धेसाठी? वळूयात आपण ह्या आजच्या स्पर्धेकडे। जागर मंगळागौरीचा आणि खेळ सुवासिनींचा। हे जे काही कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक आणि त्याचबरोबर होस्ट आहेत, ह्या सगळे काही नियम तुम्हाला तुमच्यापर्यंत ते पोहोचवतील। ते नीट वाचा, खेळात सहभागी व्हा आणि व्यवस्थित सगळं काही करा असं म्हणूनच सगळ्यांना नियमाचे पॉम्पलेट दिले जातात। मग आता पहिली फेरी सुरुवात होणार आहे। पहिली फेरी ही पूजा असणार आहे आणि ह्या पूजामध्ये पारंपरिक पद्धतीला खूप जास्त महत्त्व दिलं जाणार आहे। पारंपरिक पद्धतीने मंगळागौरीची पूजा मांडायची आहे आणि त्याचबरोबर सासू सून ह्या दोघी जोडींनी एकत्र येऊन ह्या पूजेचं आयोजन करायचं आहे। त्याचबरोबर सुनबाईंनी जरा सासूबाईकडे बघा आणि त्याचबरोबर सासूबाईंनी आयुष्यभर आत्तापर्यंत त्यांच्या कालावधीमध्ये ही त्यांनी खूप छान पद्धतीने पूजा मांडलेली असते आणि त्यामुळेच त्याच पद्धतीने सुनबाईंनी सुद्धा त्यांना साथ देत ही पूजा मांडावी। मंगळागौरीच्या पूजामध्ये इतर दुसऱ्याकडून कुठलीही वस्तू घ्यायची नाही हे मात्र लक्षात ठेवावे। तर पाहायला गेलं तर सासूबाई आणि सुनबाईच्या या गोष्टीमध्ये कुठेतरी मुलगा सुद्धा गरजेचा असतो आणि मुलाला सुद्धा त्याचं मत मांडण्याचं आणि त्याचबरोबर त्याचा पार्टनर निवडण्याची संधी आपण देणार आहोत। म्हणजेच मुलगा कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये भरडला जातो असं ते म्हणत असतात। त्यामुळेच तुम्ही तुमचा पार्टनर हा शोधायला पाहिजे की ज्याच्यावर पूर्ण तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि ज्याच्यासोबत तुम्हाला असं वाटलं पाहिजे की नाही, आपण कुठेही जरी हरायला लागलो किंवा आपण डगमगायला लागलो तर ती व्यक्ती आपल्यासोबत कायम असली पाहिजे। आता आबा म्हणत असतात, अरे अद्वैता वाट कसली बघतोय, सांग लवकर पटकन। त्यावर लगेचच अद्वैत म्हणत असतो, हो माझी पार्टनर। त्यावरच आता इथे सरोजला वाटत असतं की नाही, अद्वैत फक्त मलाच त्याची पार्टनर म्हणून निवडेल आणि त्यानंतरच इकडे मात्र लगेचच ते म्हणत असतात, अरे अद्वैता बोल ना। पण अद्वैत म्हणत असतो, हो अगदीच बरोबर आहे। खरं पाहायला गेलं तर छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये मला सपोर्ट करणारी आणि त्याचबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीत मला सपोर्ट करून इथे मी करतोय त्या गोष्टीवर विश्वास ठेवणारे, मी जे काही करतोय त्यामध्ये काहीतरी हेतू असेल आणि हे समजून घेणारी व्यक्ती म्हणजेच आता इकडे सरोजच्या मनामध्ये असतं, म्हणजेच अद्वैत माझा विचार करतोय। पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की आता तर मी इथे कलाची पार्टनर आहे, मग मी कलाची पार्टनर असल्या कारणाने इथे आता तो माझी इथे निवड कशी करू शकतो, असंच आता इथे सरोज बोलत असते। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की इथे तो माझी निवड नाही करू शकत, मग कोण असेल असं म्हणता क्षणी आता लगेचच अद्वैत म्हणत असतो, तर माझी पार्टनर असणार आहे मिसेस खरे। आणि त्यावर मिसेस खरे म्हणजे कोण, तर आपली संगीता। आणि आपली संगीता म्हणजेच की आता इथे संगीताला प्रचंड आनंद होत असतो। संगीता म्हणत असते, काय जावई बापू, तुम्ही माझी निवड केलेली आहे जावई बापू, बापरे। आणि त्यावरच इथे संगीताला प्रचंड आनंद होत असतो। तेव्हाच इथे आता अद्वैत म्हणत असतो, हो मिसेस खरे, मी तुमची निवड केलेली आहे। आणि तेव्हा संगीताला सुद्धा ह्या स्पर्धेमध्ये भाग घेता येणार असतो आणि आज जावई बापूंनी तिच्यावर जो विश्वास दाखवलेला असतो ती गोष्ट मात्र खूप जास्त महत्त्वाची आहे। लगेचच आता संगीता म्हणत असते, खरं तर माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात दोन व्यक्ती महत्त्वाच्या आहेत, एक तर आदेशराव तुम्ही आणि त्याचबरोबर दुसरी व्यक्ती म्हणजे माझे जावई बापू अद्वैत चांदेकर, आणि आज त्यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवलाय असं म्हणूनच संगीता आता लगेचच देवाची आभार मानत असते। आणि आज म्हणजे सगळं काही व्यवस्थितच होणार आहे असा आनंद, आणि आम्हीच आता ही स्पर्धा ही फेरी जिंकणार आहोत असं सुद्धा इथे संगीता बोलत असते। आता संगीता ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतात तर इकडे मात्र आदेश म्हणत असतात, हो म्हणजे तुमचा कम्फर्ट तुम्ही शोधलेला आहे ना, तुमचा पार्टनर तुम्ही शोधलेला आहे ना, मग काय रे अद्वैत, बरोबरच तू अगदीच बाजी मारलेली आहेस, बरोबर की नाही, असं म्हणूनच आता इथे संगीता आणि त्याचबरोबर अद्वैत एकमेकांकडे बघूनच हसत असतात। परत आता इथे आदेशने ओळख करून द्यायला सांगितलेली असते। तेव्हा अद्वैत म्हणत असतो, मी अद्वैत चांदेकर हे आणि माझ्या सासूबाई
संगीता खरे म्हणजेच माझ्या बायकोची आई असं म्हणूनच आता ओळख करून दिलेली असते. बरोबर आता संगीता लगेचच म्हणत असते, पण एक गोष्ट सांगू का मी तुम्हाला? त्यावरच ते म्हणतात, हा बोला ना, काय सांगायचं आहे? त्यावरच संगीता म्हणत असते, मी या जगामध्ये दोनच व्यक्तीचे फॅन आहे, एक म्हणजे तुमची आणि दुसरे म्हणजेच की माझे जावई बापू. त्यावरच आता आदेश बांदेकर म्हणत असतात की अच्छा, म्हणजे अशी केमिस्ट्री असायला पाहिजे. जर अशी केमिस्ट्री असेल तर जिंकायला अगदी सोपं होऊन जातं, बरोबर की नाही? तर इकडे मात्र मुद्दामूनच अनामिका इथे सोहमला डिवचण्याचं काम करते. ती म्हणत असते की सोहम, तू तुझी सुद्धा इथे जोडी शोधू शकतोस. म्हणजे बघ ना, तिथे काजल एकटीच उभी आहे, मग तुझा सुद्धा तू तो पार्टनर शोधू शकतोस. त्यावरच आता इथे रजनी म्हणत असते, गप्प बस ना, उगाचच कशाला त्याला हे करतेस? त्यावरच ती म्हणत असते, नाही, मला बघायचं आहे की आत्ता तो तिला विसरू शकलाय का नाही, का हे बेस्ट पार्टनर होऊ शकतात, हे मला पाहायचंय. आता सोहम म्हणत असतो, ठीक आहे, तुला पाहायचंय ना, तर ठीक आहे. असं म्हणूनच तो आता इकडे काजलला आवाज देतो आणि काजलला आवाज दिल्यानंतर काजल त्याच्या बाजूला जाऊन उभी राहते. आता खरं तर इथे स्पर्धेला सुरुवात झालेली असते आणि स्पर्धेचे नियम अटी हे सगळ्या सांगितलेले असतात. इतर कोणाची मदत घ्यायची नाही. ज्या तुम्ही इथे वस्तू आणलेल्या आहेत बेसिक, त्यामधूनच तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे आणि ह्या पूजेची व्यवस्थित मांडणी तुम्ही कराल. चला मग पटापटा आपापल्या सामान घ्यायचे आणि आपापल्या जागेवरती तुम्ही सगळ्यांनी जाऊन इथे बसायचं आहे आणि ह्या पूजेची मांडणी इथे व्यवस्थित पारंपरिक पद्धतीने करायची आहे असंच सांगितलेलं असतं. आता इकडे मात्र सगळेजण आपापल्या म्हणजे स्थान दिलेले आहेत, ज्या जागा फिक्स केलेल्या आहेत तिथे ते सगळेजण जाऊन बसलेले असतात अगदी सामानासकट. आता तिथे जाऊन बसल्यानंतर इकडे सगळ्यांना आनंद होतच असतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आता जी काही नैना आहे, नैनाने बऱ्याच काही गोष्टी अगोदरच केलेल्या असतात. त्यांच्यासमोर महादेवाची पिंड दिलेली असते त्यांना बनवून आणि महादेवाची पिंड दिल्यानंतर आता त्या पिंडीभोवती व्यवस्थित अशी आरास आणि त्याचबरोबर व्यवस्थित अशी पूजा मांडणी करायची असते. आता इकडे केळीचे खुंट आणलेले असतात, त्याचबरोबर फुलं असतात, हे सगळ्या गोष्टी इथे असतात आणि हळूहळू आता ते इथे पूजेला सुरुवात करणार असतात. आता इकडे अद्वैत आणि त्याचबरोबर संगीता दुरूनच कला आणि त्याचबरोबर सरोजला पाहत असतात. इकडे मात्र नैनाचा प्लॅन हा ती विचार करत असते. आता बघा, ती पिशवी काढणार आणि त्यानंतरच पिशवी काढल्यानंतर त्यामध्ये काहीही नसणार आणि जेव्हाच ती दुसरी पिशवी काढेल तेव्हा ती दुसरी पिशवी काढल्यानंतर त्यामध्ये मात्र फुटलेले दिवे असणार. आता मग लगेच कला इथे चांदेकरकडे पाहायला म्हणजेच अद्वैतकडे पाहिल आणि अद्वैतकडे पाहिल्यानंतर ती लगेचच म्हणेल की काय, तो लगेचच म्हणेल की काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर ही लगेचच आता सांगायला जाईल की पंत्या फुटल्या आणि आता खरा धमाका आणि आता खरी मजा येणार आहे. कारण इथे पंत्या जरी फुटलेल्या असल्या तरी सुद्धा आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट असणार आहे आणि ती म्हणजेच की इथे आता हे दिवे नसल्यामुळे ती कशा पद्धतीने आरास करणार आहे आणि काय करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ती बोलत असते. इकडे मात्र सगळेजण टाळ्या वाजवून त्यांना इथे खूप जास्त इन्करेज करत असतात आणि त्याचबरोबर इकडे जी नैना आहे, नैनाचा आता इथे प्लॅन हा ती इथे वर्क करणार असते. इकडे मात्र कलाच्या हातामध्ये ज्या तुटलेले दिवे येतात ती तुटलेले दिवे पाहते आणि म्हणत असते, दिवे तर तुटलेत. त्यावर सरोज म्हणते, दिवे कसे काय तुटलेले आहेत? आणि समोर चांदेकरकडे अद्वैतकडे पाहते तेव्हा तो म्हणत असतो, काय झाले? त्यावरच ती म्हणत असते की चांदेकर, दिवे तुटलेले आहेत आणि दिवे तुटलेत हे कसं शक्य आहे? दिवे तुटलेले आहेत असं म्हणता क्षणी आता लगेच इकडे कला जी आहे त्याच्याकडे पाहते आणि कला त्याच्याकडे पाहिल्यानंतर आता मात्र इकडे नैना म्हणत असते, आता बघा, पंत्या तर तुटलेल्या आहेत. आता पंत्या तुटलेल्या असल्यामुळे आता इथे अजिबातच ह्या सगळ्या गोष्टी कशा होतील हे पाहणे खूपच रंजक असणार आहे. आता इकडे मात्र काहीतरी झालंय, काहीतरी गडबड झाली असंच आता इथे जे काही बांदेकर आहेत ते म्हणत असतात. पण काय झालंय, कशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी झाल्यात असं त्यांना इथे शोधायचं असतं. इकडे अद्वैत तिच्या जवळ येऊन पाहतो आणि अद्वैतने तिच्या जवळ येऊन पाहिल्यानंतर खरंच जे काही दिवे आहेत ते मात्र दिवे इथे तुटलेले असतात. हे सगळं काही पाहिल्यानंतर आता जी कला आहे ती थोडीशी अस्वस्थ झालेली असते. पण कला अस्वस्थ झाल्यानंतर आता लगेचच अद्वैत म्हणत असतो, काय, दिवे तुटलेले आहेत? थांब, 2 मिनिटं थांब असं म्हणून आता लगेचच इकडे नैनाला खूप जास्त आनंद होत असतो. पण प्रेक्षकांनो, आता जरी आनंद होत असला तरी सुद्धा इथे अद्वैत आणि त्याचबरोबर जी कला आहे त्यांनी बाजी मारलेली असते. तेव्हा तो म्हणत असतो, दुसरा बॉक्स कुठे? थांब असं म्हणून लगेचच ती दुसरी जी पिशवी आहे त्यामध्ये जो दुसरा बॉक्स असतो तो लगेचच आता आणून देण्याचं काम करत असतो.
आता तो दुसरा बॉक्स आणून दिल्याबरोबरच कला लगेच हातामध्ये घेते आणि ह्या पंत्या खऱ्या आहेत असं म्हटल्यानंतर आता इकडे नैनाचा जो प्लॅन आहे तो इथे फ्लॉप झालेला असतो। नैनाचा प्लॅन फ्लॉप झाल्यानंतर नैना म्हणत असते हे कसं शक्य आहे, दुसऱ्या पंत्या कशा आल्या आणि मी तर त्यावरच आता रोहिणी तिला म्हणत असते कारण तू नैना आहेस ना, मग नैना आहेस म्हटल्यानंतर इथे तुझा प्लॅन तर फ्लॉप होणारच ना, कारण त्यांनी इथे बघ दुसरे सुद्धा दिवे आणलेले आहेत आणि तुझा प्लॅन फ्लॉप हा होणारच असं म्हणता क्षरी आता इथे नैनाचा चेहरा मात्र खाडकन पडलेला असतो। सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टी दुसऱ्या बाजूला हे सगळं काही होत असतं। आता जेव्हाच कलाच्या हातामध्ये ते दिवे येतात आणि कला ते दिवे इथे ओपन करून पाहते आणि खूप तिच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं असतं, कारण आता जे तुटलेले दिवे होते त्याच्या बदली त्यांनी हे दिवे इथे वापरलेले असतात। खरं तर हे दिव्याची सुद्धा एक स्टोरी आहे छोटीशी आणि कसा तो सगळे दिवे अरेंज केलेले आहेत हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। इकडे नैनाची खूप चिडचिड होत असते कारण तिने एवढं सगळं काही केलेलं असतं आणि एवढं सगळं काही केल्यानंतर सुद्धा इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याच्या बाबतीत झालेल्या असतात आणि त्यामुळेच आता इथे ती विचार करत असते। इकडे संगीता खूप खुश असते कारण दोघी सासूसुना मिळून इथे ही पूजेची मांडणी करत असतात। आता जवळपास ऑलमोस्ट त्यांच्या पूजेची मांडणी ही होतच आलेली असते। खरं पाहायला गेलं तर आता त्या दिव्यामध्ये ठेवण्यासाठी वाती नसतात आणि वाती त्यांनी विसरलेल्या असतात किंवा त्यांच्याकडे त्या नसतातच आणि त्यामुळे लगेचच कला आता तिथे असलेला एक सुती कॉटनचा कपडा घेते आणि सुती कॉटनचा कपडा घेतल्यानंतर ती लगेचच तो फाडते आणि तो फाडल्यानंतर आता त्याच्या वाती ती बनवते। त्यावर सरोज म्हणते अगं हे काय करतेस, त्यावरच ती म्हणत असते काही नाही सरोज मॅडम, कारण आपल्याला वाती लागणारच आहेत आणि तेव्हा इथे कलाने जे प्रसंग अवधान दाखवलेलं असतं त्या प्रसंग अवधानामुळे इथे बांदेकर खूपच खुश झालेले असतात, कारण हे सगळं काही अगदीच लाईव्ह टेलिकास्ट होत असतं आणि इथे बांदेकर सुद्धा हे सगळं पाहत असतात। आता ते म्हणत असतात अरे आता फक्त शेवटची 5 4 3 2 आणि शेवटचा आता 1 सेकंद राहिलेला आहे असं म्हटल्यानंतर आता फायनली ही जी काही पूजा आहे ती संपन्न झालेली असते आणि ही पूजा संपन्न झाल्यानंतर आता तुम्ही ही जी पूजा मांडलेली आहे तिथून लगेचच दुसऱ्या बाजूला तुम्ही व्हायचं आहे, दुसऱ्या बाजूला निघायचं आहे, कारण पूजेचा वेळ अवधी संपलेला आहे त्यामुळे आता पूजेला तुम्ही अजिबातच तिथे हात लावायचा नाही असं इथे सांगितलेलं असतं। आता आदेश जी प्रत्येकाचं इथे सगळं काही चेक करत असतात। इथे पहिल्या जोडीपासून तर शेवटच्या जोडीपर्यंत ते प्रत्येकाची पूजा आणि त्याचबरोबर त्यांनी काय नाविन्यपूर्ण गोष्टी घडून आणलेल्या आहेत हे सगळं काही ते इथे पाहत असतात आणि हे सगळं काही ते पाहत असताना आता शेवटी ते कला आणि त्याचबरोबर सरोजने मांडलेल्या पूजेपर्यंत जाऊन पोहोचलेले असतात। खरंच अप्रतिमाशी कलाने पूजा मांडलेली असते आणि अप्रतिमाशी कलाने पूजा मांडल्यानंतर हे काय आहे, हे दिवे कसले आहेत असं इथे बांदेकर विचारतात। तेव्हाच कला सांगते कारण इथे आदल्या रात्री कला झोपलेली असते आणि कला झोपल्यानंतर जो अद्वैत आहे तो म्हणत असतो अरे ही तर झोपलेली आहे, मग आता काय करायचं, मग हिनं तर मला एक गोष्ट सांगितली होती आणि ती म्हणजेच की जे काही सामान आणलेलं आहे ते एकदा तू चेक कर। मग मी तर ते सामान सुद्धा चेक करायला गेलो नाही, मला असं वाटतंय की ते सामान एकदा जाऊन चेक करावं आणि व्यवस्थित आहे की नाही ह्या सुद्धा गोष्टी आपण पाहाव्या असं म्हटल्यानंतर आता लगेचच तो ते सामान चेक करायला जातो। आता स्टोर रूम मध्ये जे सामान ठेवलेलं असतं ते सामान चेक करायला गेल्यानंतर तिथे त्याच्या गोष्टी लक्षात येतात की अरे बापरे हे कसं शक्य आहे, म्हणजेच यामध्ये जे काही दिवे आहेत ते दिवे तर इथे तुटलेले आहेत आणि ते दिवे कसे तुटले हा विचार इथे त्याच्या मनामध्ये येतो आणि त्याचबरोबर तो इथे एका गोष्टीचा विचार करत असतो आणि त्याचबरोबर ही खरे तर झोपलेली आहे, आता हे दिवे तुटलेत काय करायचं, म्हणूनच तो त्या गोष्टीचा इथे विचार करत असतो आणि तेव्हा नाही हे तर मला हिनं सांगितलं होतं की ह्या सगळ्या गोष्टी इथे होत आहेत आणि त्याचबरोबर इथे आता कला ही उठून बसते आणि चांदेकर खोलीमध्ये नाही ही गोष्ट तिला समजते आणि कुठे गेला असेल म्हणून ती स्टोर रूमकडे जाते। आता स्टोर रूमकडे गेल्यानंतर इथे मात्र चांदेकर तिथे असतो। ती म्हणत असते काय करतोय चांदेकर एवढ्या उशिरा इथे, त्यावरच तो तिला तुटलेले दिवे दाखवतो। तो म्हणत असतो हे बघ मी ते सामान चेक करायला आलो होतो आणि मी जेव्हा पाहिलं तर तेव्हा हे दिवे तुटलेले आहेत असं पाहिल्या क्षणी आता कलाला तर खूपच मोठा इथे धक्का बसत असतो। ती तर ह्या गोष्टींचा विचारच करू शकत नसते, खूप जास्त पॅनिक होते, एवढा उशीर झालाय आता काय करायचं।
लगेचच कलाचं डोकं चालतं. ती म्हणत असते, नाही आपल्याला प्रसंगावधान दाखवलं पाहिजे. हे बघ वेळ नाही आपल्याकडे, मग माझ्याकडे माती आहे, आपण पटकन रात्रीतच हे मातीचे दिवे जे आहेत ते बनवूयात. आणि तिने लगेचच आदेशच्या मदतीने ते सगळे दिवे इथे बनवलेले असतात आणि ते सगळं काही ती इथे आदेशला सांगत असते, कारण ते दिवे अगदीच नुकते ताजे आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ते मातीचे आणि हाताने बनवलेले दिवे वाटत असतात, म्हणून त्यांनी ते विचारलेलं असतं. त्याचबरोबर अद्वैतने सुद्धा तिला हे दिवे बनवण्यासाठी पुष्कळ मदत केलेली असते. आता पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्या पूजेतून दिसून आलेली असते आणि ती म्हणजेच की तुम्ही ह्याच्या काही वाती लावलेल्या आहेत, त्या वाती कसल्या आहेत असं ते बांदेकर विचारतात. तेव्हाच इथे कला म्हणत असते, हो त्या वाती सुद्धा खूप वेगळ्या आहेत. खरं पाहायला गेलं तर इथे आदेश म्हणत असतात, बघितलं म्हणजे याला म्हणायचं नाविन्यपूर्ण. ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं करणं आणि काहीतरी नव्याने त्यामध्ये जीव ओतून टाकणं, ह्याला म्हणतात खरं तर नाविन्य आणि याला म्हणतात सगळ्या काही गोष्टी. असंच आता इथे बांदेकर म्हणत असतात. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की यांनी वाती इथे टाकलेल्या आहेत, त्या वातीचं काय आहे जरा सांगाल का? त्यावरच आता कला म्हणत असते, हो ह्या वाती ज्या आहेत ना ह्या सुती कापडाच्या आहेत. खरं तर माझी आई आम्हाला पारंपरिक पद्धतीने ह्या वातीचं महत्त्व तिने सांगितलं होतं आणि त्यामुळे आत्ता आमच्याकडे कापूस नव्हता किंवा वाती नव्हत्या आणि म्हणूनच माझ्याकडे कपडा होता, तर त्या कपड्याचाच मी ह्या वाती बनवलेल्या आहेत आणि कपड्याचा वाती बनवल्यानंतर इथे अशा पद्धतीने आम्ही ही पूजा इथे केलेली आहे. असंच आता इथे मात्र ती सगळं सांगत असते. त्याचबरोबर आता आदेश जे आहे ते इथे कलाचं भरभरून कौतुक करत असतात, त्याचसोबत तिच्या पूजेचं सुद्धा ते इथे कौतुक करत असतात. ते म्हणत असतात, तेव्हा हे सगळं सांगितल्यानंतर आता आदेश म्हणत असतात, खरं तर ही पूजा खूप नाविन्यपूर्ण आहे, पारंपरिक पद्धतीने आहे आणि त्यामुळे ह्या पहिल्या फेरीतील विजेती असणार आहे कला चांदेकर आणि सरोज चांदेकर. असं म्हटल्यानंतर आता मात्र इथे ती पूजा पुन्हा दाखवण्यात येत असते आणि हे सगळं कसं काय. त्याचबरोबर नयनाला तर खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो, पण इकडे अद्वैत आणि त्याचबरोबर संगीताला जो आनंद झालेला असतो तो मात्र त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असतो. आता इकडे पूजेला सुरुवात झालेली असते आणि हे सगळं कशामुळे झालेलं आहे तर इथे कलाचा विश्वास आणि त्याचबरोबर अद्वैतचं तिच्यावर असलेलं प्रेम ह्या सगळ्या गोष्टीमुळे झालेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि धमाल कमाल असा दाखवलेला आहे. पहिला राऊंड पहिली फेरी तर इथे पार पडलेली असते आणि पहिला राऊंड इथे पार पडल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते, ती म्हणजेच की आता यांनी जी सरोज आहे तिने साडी बदललेली असते आणि दुसरी साडी नेसून आलेली असते. तिच्या हातामध्ये आणखी एक साडी असते आणि तेव्हाच ती इथे कलासमोर येऊन उभी राहते आणि कलाला म्हणत असते, हे घे ही साडी तुझ्यासाठी आहे. तेव्हाच कला तिच्याकडे पाहते आणि म्हणत असते, ही साडी नेमकी कसली आहे? त्यावरच ती म्हणत असते की ही साडी आपल्या चांदेकर घराण्याची पूर्वी आणि पारंपरिक साडी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ही साडी मला माझ्या सासूबाईंनी माझ्या पहिल्या मंगळागौरीला दिली होती आणि मी आणि माझी सासूबाई दोघी सारख्याच साड्या नेसून इथे मंगळागौर साजरी केली होती. असं म्हणूनच ही मानाची साडी आणि चांदेकरांची साडी आहे आणि त्यांनी मला दिली होती, तर मग मी आता ही माझ्या मोठ्या सुनेला म्हणजे चांदेकरांच्या मोठ्या सुनेला ही साडी देत आहे. असं म्हणून कला त्या साडीवरून हात फिरवते आणि म्हणत असते, पण सरोज मॅडम आत्तापर्यंत म्हणजेच याआधी सुद्धा माझी एक पहिली मंगळागौर झालेली आहे, त्या पहिल्या मंगळागौरीला तुम्ही मला ही साडी दिली नव्हती. त्यावरच आता इथे सरोज म्हणत असते, मी तुला पहिल्या मंगळागौरीला ही साडी दिली नव्हती कारण तेव्हा मी तुला माझी सून मानतच नव्हते, पण आता मी तुला माझी सून मानत आहे. असं म्हणता क्षणी अद्वैत मात्र हसतच असतो आणि कलाकडे पाहतच असतो. हे सगळं काही ह्या पद्धतीने झाल्यानंतर कलाला खूप आनंद झालेला असतो. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू उगळत असतात. आत्तापर्यंत केलेली मेहनत आज कुठे जाऊन फळाला आलेली असते. त्याचबरोबर फायनली सरोजने चांदेकरांची मोठी सून म्हणून तिला मान दिलेला असतो आणि मेन म्हणजे अद्वैतची बायको आणि तिची लाडकी सून आणि मोठी या घराची सून म्हणून तिला इथे स्वीकारलेलं असतं. ही मात्र कलासाठी खूप मोठी पावती असते प्रेक्षकांनो. आणि आता इथून पुढे ह्या दोघींच्या नात्यामधला जो काही दुरावा आहे तो तर मिटलेला असतो, पण इकडे मात्र रोहिणी आणि त्याचबरोबर नैना इथे कलाच्या वाटेमध्ये कशी काटे पेरते आणि त्याचबरोबर आणखी काय अडचणी निर्माण करते हे पाहणं खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे. तर अशाच नवनवीन मालिकांचे डेली रिव्ह्यू आणि अपडेट्स जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन भागासोबत. तोपर्यंत पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी.